नमस्कार मित्रांनो, पीएम किसानच्या 20व्या हप्त्यासाठी सरकारने केला आहे मोठा बदल। आता नवीन 5 कागदपत्रे मागवली आहे। लवकर कागदपत्रे द्या, अन्यथा 2000 रुपये मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 19व्या हप्ते घेतले असतील। आता 20व्या हप्त्याची जर तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी बदल करण्यात आले आहे। यामध्ये सरकारने नवीन 5 कागदपत्रे मागवले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 20व्या हप्त्याची तयारी सरकारने सुरू केली आहे। लवकरच तुम्हाला 20वा हप्ता मिळणार आहे। याची तारीखसुद्धा आता सरकारने जाहीर केली आहे। याची तारीखसुद्धा तुम्हाला पुढे समजणार आहे। परंतु त्याआधी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही 5 नवीन कागदपत्रे लवकरात लवकर जमा करायला पाहिजे, नाहीतर तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार नाही। नवीन कागदपत्रे दिल्यास तर जमा करतील फक्त त्यांनाच पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे। जे शेतकरी ही 5 कागदपत्रे जमा करणार नाही त्यांना येणारा त्यांचे 2000 रुपयाचा हप्ता मिळणार नाही असे सांगितले आहे। तर मग आता शेतकरी मित्रांनो, कोणकोणती 5 नवीन कागदपत्रे आहे हे लक्ष देऊन बघायचं आहे। यामध्ये 2 ते 3 कागदपत्रे जुनी आहे, परंतु यामध्ये नवीन अपडेट करायला सांगितले आहे आणि शेवटचे तुम्हाला 2 कागदपत्रे सांगणार आहे तर ते एकदम नवीन आहे। या 2025 मध्ये आलेल्या सरकारने सर्वात मोठा बदल आता पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी घेतला आहे। यामध्ये आता ही कागदपत्रे शेतकऱ्यांना दिल्यानंतर पीएम किसान योजनेचा घोटाळा गैरप्रकार सर्वच संपणार आहे। जे खरंच गरीब आणि गरजू शेतकरी आहे फक्त त्यांनाच पीएम किसान योजनेचा हप्ता इथून पुढे दिला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण पीएम किसान योजनेचा आतापर्यंत लाभ घेतला असेल आणि आता जर मी सगळ्यात त्यांची तुम्ही जर वाट बघत असाल तर तुम्ही आत्ताच्या आता ही 5 नवीन कागदपत्रे द्यायला सांगितले आहे। तर मग ही कागदपत्रे कोणते आहे बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेमध्ये 2025 मध्ये मोठा बदल होतोय। आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी ही नवीन 5 कागदपत्रे आता द्यावी लागणार आहे, तरच तुम्हाला येणाऱ्या 20व्या हप्त्याचे पैसे येणार आहेत असे सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। ही कागदपत्रे देण्याची अंतिम मुदत पुढील 5 ते 6 दिवस फक्त बाकी आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक बघा, तुम्हाला तर नवीन 5 कागदपत्रे आत्ताच्या आत्ता द्यावी लागणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आता 20व्या हप्त्यासाठी नवीन 5 कागदपत्रे तुम्हाला आता द्यावे लागणार आहे, तरच तुम्हाला पुढील येणारा 20वा हप्ता येणार आहेत असं सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे। त्यामुळे पुढील 5 ते 6 दिवसात कोणती नवीन कागदपत्रे तुम्हाला आता द्यावी लागणार आहे ते नक्की बघा आणि जराही वेळ न घालवता तुम्ही ही कागदपत्रे नक्की द्या। जर करता ही नवीन 5 कागदपत्रे शेतकऱ्यांना नाही दिली तर सरकार तुम्हाला 20व्या हप्त्याचे पैसे सोडणार नाही असे स्पष्टपणे सरकारकडून सांगण्यात आलं आहे। जे शेतकरी 5 नवीन कागदपत्रे देणार त्यांनाच पीएम किसान योजनेचा पुढे हप्ता देणार असं सांगितलं आहे। मग कोणत्या असणार आहे ती 5 नवीन कागदपत्रे जे तुम्हाला त्यांच्यात द्यावे लागणार आहे? फक्त पुढील 5 ते 6 दिवस यासाठी बाकी आहे। लवकरात लवकर तुम्हाला ही 5 कागदपत्रे आताच्या आता जमा करावी लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी ही 5 नवीन कागदपत्रे कोणते आहेत नक्की बघा। तसेच मित्रांनो, सरकारकडून आता शेतकऱ्यांना खूप मोठी लॉटरी पण लागणार आहे। शेतकऱ्यांना आता सोन्यासारखा दिवस पण येणार आहे, कारण आता पीएम किसान महासंघ निधीच्या योजनेत तुम्हाला पैसे मिळतात। त्यात योजनेच्या माध्यमातून जे पहिले तुम्हाला 2000 दिले जात होते त्यामध्ये आता तुम्हाला हप्ता वाढवून पण मिळणार आहे। त्यामुळे येणारा 20वा हप्ता जो आहे ते तुम्हाला आता 3000 असणार आहे। परंतु आता अनेक शेतकऱ्यांचे वाईट पण दिवस येणार आहे, कारण आता त्या हप्त्यामध्ये जर वाढवला आहे तर परंतु अनेक शेतकऱ्यांना यामधून अपात्रसुद्धा होणार आहेत आणि आता त्यामुळे त्यांना इथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळणार सुद्धा नाही। त्यांचे कारणसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। मित्रांनो, तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तसेच नमो शेतकऱ्याचा जर लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। काही शेतकऱ्यांसाठी यामध्ये दुःखदसुद्धा बातमी आहे, कारण अनेकांचं नाव त्यामध्ये काढून टाकलं आहे, कट केलं आहे मित्रांनो। आणि तुम्हाला 5 नवीन कागदपत्रे पण बदलली आहे, ते तुम्हाला नवीन कागदपत्रे द्यावे लागणार आहे। बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो। नुकत्याच झालेल्या एका बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांनी अन्नदात्याची एक बातमी दिली आहे, ती म्हणजे आता तुम्हाला येणारा हप्ता जो आहे तो आता 2000 नसून तर 3000 असणार आहे। परंतु यामध्ये आता एक मोठा बदल केला जाणार आहे। त्यामध्ये तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये आता नवीन 5 कागदपत्रे द्यावे लागणार आहे।
जे कोणी 5 कागदपत्रे शेतकरी देणार नाही त्यांना पुढील येणारा जो 20वा हप्ता येणार आहे मित्रांनो, ते 2000 नसून तर तुम्हाला त्या 3000 असणार आहे। त्यामुळे तुम्हाला कागदपत्रे त्याच्या पुढील 5 ते 6 दिवसाच्या आत तुम्हाला जमा करावी लागणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कोणती कागदपत्रे असणार आहे लक्षपूर्वक बघा। शेतकरी मित्रांनो, ही येणाऱ्या 20वा हप्ता संदर्भात तसेच मित्रांनो शेतकरी महासंघ निधी योजनेत येणारे पुढील 7व्या हप्त्यासंदर्भात खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। आता तुम्हाला पैसे वाढवून दिले जाणार आहे, परंतु आता या योजनेमध्ये 4 बदल केले आहेत। म्हणजे तुम्हाला हे 4 नवीन कागदपत्रे तुम्हाला आत्ताच्या आत्ता द्यावी लागणार आहे। तर तुम्हाला तर हप्ता वाढवला आहे, परंतु ही 4 नवीन कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहे। परंतु आता तुमच्या अर्जाची छाननी देखील होणार आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा हप्ता सुद्धा मिळणार आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तुम्हाला तर आता हप्ता वाढवून मिळतोय। तुम्हाला 2000चा हप्ता नसून 3000चा हप्ता मिळतोय, परंतु तुम्हाला त्या 5 नवीन कागदपत्रे ही जमा करावी लागणार आहेत। तसेच मित्रांनो, तुमच्या अर्जाची छाननी सुद्धा होणार आहे। तुमच्या अर्जाची छाननी होऊन तुम्ही लाभार्थी यादीमधून बाहेर सुद्धा काय शेतकरी पडणार आहे, त्यासाठी काही पात्रता आहे आणि तुम्हाला कागदपत्रे कोणती सांगितले आहे लक्षपूर्वक बघा। शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनात असा प्रश्न पडला असेल की कोणत्या शेतकरी अपात्र आहे, मग त्यांचे कारण तरी नक्की काय आहे। तुम्हाला हे सर्व जे काही असेल त्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। तसेच मित्रांनो, PM किसान योजनेचा 20वा हप्ता जो आहे तो येण्यासाठी तुम्हाला ही 5 कामे करावी लागणार आहेत। लक्षात घ्या, मोठा बदल PM किसान योजनेच्या माध्यमातून होतोय। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर शेतकऱ्यांच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा लागली असेल तर परंतु तुमच्यासाठी मोठा निर्णय आता येणार आहे। ते म्हणजे तुम्हाला आता 9000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। वार्षिक तुम्हाला पहिलं 6000 मिळत होतं, परंतु आता वर्षाला 9000 रुपये मिळणार आहे। तसेच मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक गुड न्यूज आहे। ते म्हणजे तुम्हाला माहीत असेल, आता केंद्र सरकार तुम्हाला आता भाजपाचे सरकार आहे आणि राज्य सरकारसुद्धा भाजपाचे आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे जर तुम्ही आता घेत असाल तरीसुद्धा यासाठी तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण तुमच्यासाठी सुद्धा हप्ता वाढतोय। तो म्हणजे आता तुम्हाला आता वर्षाला 18000 रुपये दिले जाणार आहेत। ते म्हणजे तुम्हाला PM किसान योजनेच्या माध्यमातून आणि 9000 तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून, त्यामुळे तुम्हाला टोटल आता 18000 असणार आहे। आता सर्वात ओना वाटत असेल की येणार आता 2000 येणार आहे, परंतु शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्या देशात केंद्रात तुम्हाला माहीत असेल, आपल्या देशामध्ये केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपाचे सरकार आल्याने तुम्हाला दोघांकडून हा लाभ मोठा मिळणार आहे। तुम्हाला दोघांकडून आता 2000चे हप्ते येत होते, तर ते वाढून तुम्हाला तर टोटल आता 9000 राज्याचे व केंद्राचे 9000 रुपये असे टोटल 18000 वर्षाला तर मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये पूर्णपणे आनंदाचे वातावरण आहे आणि तुम्हाला पण येणारा हप्ता वाढवून दिला जाणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक बघा, कारण आता 5 नवीन कागदपत्र बदललेले आहे। 5 कागदपत्रे जर दिली नसेल तर तुम्हाला वाढवलेला हप्ता तर मिळणारच नाही आणि पुढील जो येणारा हप्ता आहे तो पण मिळणार नाही। आता मित्रांनो, येणारा जो हप्ता आहे तो तुम्हाला 9000 रुपये मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला माहीत असेल, PM किसान योजनेच्या माध्यमातून 2018 वाढवून तर 3000 रुपये नमो शेतकऱ्याचे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जो हप्ता येतो 2000चा नसून 3000 असेल। टोटल तुम्हाला 20वा हप्ता 3000 आणि जो 7वा हप्ता आहे 3000 असे 6000 रुपये तुम्हाला देण्यात येणार आहे। परंतु शेतकरी जे हे 5 नवीन कागदपत्रे देतील त्यांना हे पैसे दिले जाणार आहेत। त्यामुळे 5 नमो कागदपत्रे तुम्हाला महत्त्वाची लागणार आहे। त्या ठिकाणी तुम्ही आता बघायचं आहे मित्रांनो, आता जी कागदपत्रे तुम्हाला PM किसान योजनेसाठी सांगितले आहे ते ओळीने 5 कागदपत्रे सांगते। शेतकरी मित्रांनो, यामधील पहिले 2 कागदपत्रे आहे तर ती जुनीच आहे, परंतु यामध्ये काही अपडेट नवीन आले आहे। परंतु शेवटचे 4 नंबरचं आणि 5 नंबरचं जे कागदपत्र आहे तर ते एकदम नवीन असणार आहे आणि जे तुम्हाला कागदपत्र द्यावे लागणार आहे 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र तुम्ही जर दिले नाही तर तुम्हाला 20वा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे फक्त 2 मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा, काळजीपूर्वक बघा, लक्ष देऊन बघा। यामध्ये पहिलं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड लागणार आहे। मित्रांनो, पती पत्नी दोघांचे आधार कार्ड असे पाहिजे। हे बघा शेतकरी मित्रांनो, पहिलं एकाचे कार्ड चालत होते, परंतु 20व्या हप्त्याचं आता नवीन नियमानुसार जर दोघांचे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला आता पैसे येणार नाही। आधार कार्डाच्या बाबतीत नवीन बदल करण्यात आला आहे। ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड 10 वर्षाच्या आधी जुने असेल
तर त्यांनी अपडेट करायचं आहे. या म्हणजे त्यामधील त्यांनी त्यांची जन्मतारीख आधार कार्डवरती जे आहे तर ती जन्माच्या दाखल्यावरती आहे का बघायचं आहे. बँकासंदर्भात थोडा नियम बदलण्यात आला आहे. तुमच्या बँकेतील जे खाते आहे क्रमांक आहे त्यावरती नाव जे आहे तेच तर आधार कार्डवर तेच नाव आहे का हे तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. त्यामुळे आधार कार्डच्या बाबतीत पहिला नियम आणि पहिलं कागदपत्र तुम्हाला समजलं असेल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका. यामध्ये 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र नवीन आहे जे तुम्ही अपलोड केल्याशिवाय तुम्हाला 20वा हप्ता येणार नाही. त्यामुळे शेवटचा कागदपत्र व्हिडिओ बंद करू नका. आपले सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे. त्यामध्ये दुसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे मोबाईल नंबर जो आधी अर्ज करताना जो होता तो असावा. जर करता नवीन नंबर तुम्ही घेतला असेल तर त्यासाठी नवीन नंबर तुम्ही आधार कार्डाला तुमच्या लिंक करावे लागणार आहे आणि बँकेत तुमच्या खात्याला लिंक करावे लागणार आहे. हे काम तुम्हाला करावे लागणार आहे. त्यानंतर तिसरं कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड KYC केलेले पाहिजे. बघा मित्रांनो, पहिला नियम नव्हता परंतु 20व्या हप्त्यासाठी त्यांनी तुम्हाला तुमच्या रेशन कार्डाची KYC करावी लागणार आहे. यामध्ये जे कोणी घरातून सदस्य असतील तसे की मुलगा मुलगी सून पत्नी सर्वांचे नावे असतील ते सर्वांची खरी माहिती तुम्हाला या रेशन कार्डवरती असावी लागणार आहे आणि तुम्हाला आता सर्वांची KYC करावी लागणार आहे. आता जे कागदपत्र आहे ते म्हणजे 7/12 तुम्हाला जोडावं लागणार आहे. आता हे 7/12 तुम्हाला मागवण्यात आलं आहे. याचे कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांना 20 एकर 30 एकर अशा प्रकारची जास्त जमीन आहे ते पण PM किसान योजनेचं घेत आहे. त्यामुळे आता तुम्हाला शेतकऱ्यांनी या योजनेत दरवर्षी 6,000 मिळतात, आता वाढवून 9,000 देखील मिळणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. हे जरी खरे असेल तर त्यामध्ये बरेच असे शेतकरी पण आहेत की ज्यांची परिस्थिती चांगली असताना ते या योजनेचे हप्ते घेत आहेत. हे सरकारच्या लक्षात आल्याने ही कागदपत्रे मागवली आहे. आता त्यानंतर पुढचं कागदपत्र आहे ते म्हणजे लास्ट कागदपत्र असणार आहे ते फार्मर ID. ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID काढलेली नाही किंवा कार्ड काढलेलं नाही अशा शेतकऱ्यांना अजिबात हप्ता येणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही कागदपत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे कागदपत्र जवळ ठेवायचे आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात PM किसानचा योजनेचा हप्ता येण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हप्ता पाहिजे असेल तर कागदपत्र अपडेट करून घ्या. तर मित्रांनो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.